नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जशी मोड आलेली मटकी मिळते अगदी तशीच घरच्या घरी अगदी परफेक्ट मटकीला मोड कशी आणायची ते आज आपण बघणार आहोत. अजिबात उग्रवास किंवा अजिबात चिकट न होता अगदी छान परफेक्ट कोणत्याही सीझनमध्ये आपण ह्या पद्धतीने जर व्यवस्थित अशी मटकी भिजून आणि तिला मोड काढली तर कधीच तिचा वास किंवा चिकटही होणार नाही. तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपले मोड आलेली मटकी ही तयार झाली. चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं, एक अशा पद्धतीचं पसरट भांडं घ्या जेणेकरून जी आपण मटकी यामध्ये भिजवणार आहोत ती अगदी मोकळी आणि व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये भिजवता येईल. तर इथे मी एक मोठ्या आकाराचं एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये काय करणार आहोत, आता अंदाजाने एक वाटीभर आपण गावरानी मठ घेतले. मटकी कुठलेही प्रकार घ्या तुम्ही, गावरानी किंवा आपली जी जाडसर आपल्याला मिळते कुठलीही वापरली तरी काही हरकत नाही. फक्त चवीमध्ये या फरक हा पडत असतो. त्यानंतर काय करायचं, यामध्ये आपण लगेच आपलं नेहमीचं नॉर्मल पाणी घालून 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. फक्त एक टीप लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कुठलंही कडधान्य धुणार असो त्यावेळेस अजिबात हात लावू नका. त्यामुळे काय होतं, आपली मटकी ही व्यवस्थित फुगत नाही. आम्ही त्याला जे मटकी फुगल्यानंतर काही दाणे उरतात, आपण त्याला काकर म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट्स करून कळवा. तर त्यामुळे काय होतं, काकर आपल्या कुठल्याही कडधान्यामध्ये पडत नाही. म्हणून मी तर अजिबात मटकीला हात न लावता 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यामध्ये लगेच अगदी थोडंसं कोमट पाणी घालून अगदी हलकंसं मोकळे अशी भिजेल इथपर्यंत आपण यामध्ये अगदी भरपूर असं पाणी घालून ही मटकी आता 7 ते 8 तास भिजवून घेणार आहोत. तर 7 ते 8 कमीत कमी आपल्याला मटकी ही 7 ते 8 तास भिजून घ्यायची. त्यानंतर काय असतं, जी आपली मटकी ही अगदी लवकर पटकन ती 12 तासाच्या आत ती अगदी छान अशी ती निघून येते. जर तुम्ही मटकी जास्ती वेळ भिजू द्याल आणि त्यानंतर पुन्हा आणखी आपण मोड ही जास्ती वेळ काढलं तर त्यामुळे काय होतं, आपली जी मटकीचा वास यायला सुरुवात होते. तर मी 6 ते 7 तास आपली कमीत कमी मटकी ही भिजून घेतली आहे. तर तुम्ही बघाल हलकंसं जे काही मटकीचं साल असतं ते असं वेगळं झालेलं दिसतं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट मटकी आपली भिजून तयार झाली आहे. त्यामधलं संपूर्ण पाणी निथळून पुन्हा आणखी त्या मटकीला आपल्याला अगदी हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. ह्यामुळे जो काही आपल्या मटकीला वास येतो तो अजिबात येत नाही. तर आपण काय केलं आहे, तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यातलं जे काही आपलं पाणी होतं ते मी संपूर्ण निथळून घेतलं आहे. त्यावेळेस काय करायचं, तर एक अशा पद्धतीचा पसरट कढई घ्या आणि त्यावरती ह्या पद्धतीची आपल्याला पसरटच आपल्याला चाळणी वापरायची. जेवढी पसरट चाळणी राहील ना त्यामुळे काय असतं, मटकीचा वास येत नाही आणि जे काही टेम्परेचर आपल्याला मटकीला द्यायचं असतं ते अगदी परफेक्ट मिळतं आणि त्यामुळे आपल्या मटकीला छान कोंब असे ते फुटतात. आपण बऱ्याच वेळेस अगदी छोटंसं भांडं घेतो आणि त्यामध्ये अगदी भरपूर अशी मटकी टाकून देतो. त्यामुळे त्या मटकीला आतमध्ये हवा जात नाही आणि त्यामुळे उग्र वास जास्ती येतो आणि मोड देखील ती व्यवस्थित येत नाही. मी काय केलं, फक्त त्यात जे काही पाणी होतं आपलं ते संपूर्ण निथळून घेतलं आहे. जेवढं शक्य होतं तेवढं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि अगदी ओले ओले असतानाच अशा पद्धतीने आपल्याला लगेचच चाळणीमध्ये हे मटकी पसरून यावरती एक कुठलंही जाड कापड आपल्याला टाकून द्यायचं आहे. बऱ्याच वेळेस काय करतो आपण, मटकी पाण्यातनं काढून घेतो आणि बऱ्याच काळानंतर ते पूर्ण कोरडे होऊन जातात. मग त्यानंतर आपण त्यावरती एखादं कापड किंवा झाकण ठेवून देतो. त्यामुळे देखील आपल्या मटकीला घाम फुटतो आणि त्या घामामुळे वास येतो आणि ते अगदी कोरडे झालेले असतात आणि कोरडे झालेले असल्यामुळे आपल्या मटकीला व्यवस्थित मोड ही येत नाही. म्हणून मटकी जर तुम्हाला छान कोंब फोडायची असेल तर त्यावेळेस काय करायचं, आपली मटकी हलकीशी ओलसर हवी. त्यामुळे अगदी छान अशी आपली मटकीला छान मोड ही येते. तर कमीत कमी मी 12 तास म्हणजे रात्रभर अशा पद्धतीने एक जाडसर रुमाल यावरती झाकून दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली मटकीला कोंब म्हणजे आलेत. म्हणजे अगदी छान अशी आपली मटकी ही तयार झाली. जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच या चाळणीच्या अगदी बाहेरपर्यंत मटकीला छान आपले
परफेक्ट अशी आपली मटकीला हे मोड आले. नक्की तुम्ही या पद्धतीने मटकी ही मोड आणून बघा, अगदी छान. फक्त 2 ते 3 टिप्स लक्षात ठेवा. पाणी ज्यावेळेस आपण मटकी धुतो सर्वात प्रथम त्यावेळेस अजिबात हाताचा वापर न करता 2 ते 3 पाण्याने मटकी ही स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या मटकीतलं फक्त पाणी निथळून घ्यायचं आहे. अगदी ओलसर मटकी असतानाच त्यावरती एक कापड झाकून लगेच तिला मोड आणण्यासाठी ठेवा. त्यामुळे काय असतं, आपली मटकीचा वास येत नाही आणि अगदी छान अशी आपल्या मटकीला मोडही येते. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मटकी ही छान तयार झाली. अशाच पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचे कडधान्यांना मोड आणले तर अगदी परफेक्ट असे ते आपले कडधान्यांना मोडही येते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.